आपल्यासोबत या ठिकाणी बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील मतदाता आहे. नेमकं त्यांची काय भावना आहे, त्यांच्या मनातील खासदार कसा असायला पाहिजे आणि खासदाराच्याकडून त्यांच्या काय अपेक्षा आपण या ठिकाणी जाणून घेणार आहे. काय सांगाल नेमकं तुम्हाला खासदार कसा पाहिजे? ते खासदार तर चांगलाच पाहिजे, विकास करणारा पाहिजे. पण ह्या आमचे जे खासदार आहे लोकप्रतिनिधी प्रतापराव जाधव हे 100% निष्क्रिय आहे. पण वर मोदी असल्यामुळे आम्हाला वर मोदी पाहिजे. मोदी जरुरी असल्यामुळे हे मजबुरी जरी असली तरी आम्ही प्रतापरावला मतदान करणार. अपेक्षा काही याच्याकडून काहीच नाही. 15 वर्षात काहीच नाही केलं. काय अपेक्षा ठेवता? पण आम्हाला पाहिजे मोदी सरकार, दुसरं काहीच नाही पाहिजे. कारण की हे काहीच नाही करू शकत. जे करू शकत ते मोदीच करू शकता. सध्या आता बुलढाणा जिल्ह्याची बुलढाणा लोकसभा मतदारसंघाची नेमकं कशी निवडणूक आहे आणि तुम्ही कसं पाहता याच्याकडे? नाही, निवडणूक ते एकच आहे ना, मोदी, दुसरं काहीच नाही. कारण की त्या असल्याशिवाय आमची हे जे योजना आहे बोदवड परिसर सिंचन योजना ते आम्हाला 100% खात्री आहे की तेच पूर्ण करू शकता. कारण की या दुसरा कुठलाही खासदार प्रतिनिधी दिला तर ते होणे नाही. मग तुम्ही म्हणताय की इकडे खासदार निष्क्रिय आहे, मग आता परत खासदारच नाही, आमचा भरोसा विश्वास त्याच्यावर आहे ना, मोदीवर आहे ना. मग पदावर निवडून देणार आता? ते इलाज नाही, मजबुरी आहे. बरोबर. कारण की मोदी जरुरी आहे. नेमकं तुमचा खासदार कसा पाहिजे? आम्हाला काम करणारा खासदार हवा, चांगला पाहिजे माणूस. दुसरं काही नाही बाबापेक्षा आमची दुसरी काही नाही आहे. काय अपेक्षा असतात खासदाराकडनं तुम्हाला? नेमकं जे काही कामं आले ते सुरळीत झाले पाहिजे अशा अपेक्षा असतात. पुरेपूर कामं झाले पाहिजे. जे काम हाती घेतलं ते पूर्ण चांगल्या पद्धतीनं तयार झालं पाहिजे अशा कामं असतात. एवढीच अपेक्षा आहे, दुसरं काही नाही. काय सांगाल नेमकं मला तुमचा लोकसभेचा खासदार तुम्हाला कसा पाहिजे? आमचा लोकसभेचा खासदार असा हवा की आमच्या प्रश्नांची त्याने समस्या मिटवली पाहिजे. लोकसभेत आमच्यासाठी बोलणारा पाहिजे. लोकसभेत बोलणारा पाहिजे. आमचा कसा कापसाचा भाग आहे, कापसासाठी प्रश्न सोडवणारा खासदार पाहिजे. नाही तर मग काय 5 वर्ष निवडून यायचं आणि तोंडही दाखवायचं नाही, तसं नको आम्हाला. काय सध्याची परिस्थिती कशी आहे नेमकं तुम्हाला? काय खासदाराविषयी काय वाटते नेमकं? कसा उमेदवार पाहिजे तुम्हाला नेमकं आणि काय सांगाल मला नेमकं? शेतकऱ्यासाठी भांडणारा खासदार हवा आम्हाला. म्हणजे शेतकऱ्यासाठी लोकसभेचे इलेक्शन सुरू झालेले आहे. सगळ्याच पक्षाच्या या ठिकाणी सगळ्याच म्हणजे महायुती आहे, महाविकास आघाडी आहे, काही अपेक्षासुद्धा या ठिकाणी उभे आहे. नेमकं तुम्ही कसं पाहता या निवडणुकीकडे? शेतकऱ्याचं कसं आहे, शेतकऱ्याचा जो भलं करीन किंवा शेतकऱ्यासाठी जो बोलीन त्याच्यासाठी आम्ही मतदान करू. खासदार तर आम्हाला म्हणजे विकासाच्या दृष्टीनंच पाहिजे, पण कमीत कमी शेतकऱ्याची जाण नसणारा नेता पाहिजे. म्हणजे या खासदारानं तर म्हणजे 15 वर्षात बी काहीच केलं नाही शेतकऱ्यासाठी. तुम्हाला सांगतो मी, आमची एवढी वाईट परिस्थिती आहे की एकरी 50 ते क्विंटलवर कापूस झाला यावर्षी. तर त्यांनी पीक विमा देतो, पीक विमा बी नाही, याचे पैसे देतो त्याचे पैसे देतो, कोणताच पैसा दिला नाही. निधी म्हणून कोणताच दिला नाही. बरं, कमीत कमी 7 जून ते 7 जुलैपर्यंत पाऊस नाही आला तर एकाही या नेत्यानं फिरून पाहिलं नाही आमच्या या मतदारसंघामध्ये. एवढी वाईट परिस्थिती आहे. कारण कोरडवाहू तर पूर्ण खलास करून टाकले त्यांनी. झालं इकून तिकून मागच्या वर्षीचे 30% कापूस पडलेला होता. आज बी परिस्थिती एवढी वाईट आहे की आज बी कापसाला भाव नाही, सोयाबीनला भाव नाही आहे. कारण यानं कोणताच प्रश्न या म्हणजे कापसाच्या आणि सोयाबीनच्या बाबतीमध्ये विचारात घेतलाच नाही. एवढे वाईट दिवस आणले त्यांनी. शेतकऱ्याभोवती सर्वात जास्त वाईट दिवस आणले. तुम्हाला सांगतो मी, सध्याचं जे राजकारण आहे त्याच्याकडे कसं सर्व एकदम अधोगतीच्या मार्गाचं राजकारण आहे. शेतकऱ्याचं राजकारणच नाही आहे. शेतकऱ्याचा कोणीच विचार करत नाही या बाबतीमध्ये. तुम्हाला सरळ सांगतो मी. कारण जाणणारा नेता एक बी नाही आहे की बाबा खरीच या आजच्या परिस्थितीमध्ये वाईट दिवस आहे की कधीच आले नाही. या 2 वर्षामध्ये एवढे आले की मागच्या वर्षी बी सुद्धा कापूस विकले नाही. 30% कापूस शेतकऱ्याच्या लोकांच्या घरात आहे. आणि म्हणजे भावच नाही ना कापसाला. आणि त्यानं कोणी विचारच नाही केला तर कापसाच्या बाबतीमध्ये. लोकांची परिस्थिती अशी होती की 6,000 आणि 6,500 लोकांनी कापसा विकून टाकले. आता बुलढाणा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक आहे, त्यामध्ये महाविकास आघाडीचे जे आहेत या ठिकाणी नरेंद्र खेडेकर आहेत, बरोबर आहे. महायुतीचे आपले प्रतापराव जाधव आहे, अपक्ष उमेदवार रविकांत तुपकर आहेत, संदीप शेडके आहे आणि वंचितचे आहेत जे वसंत मगर आहेत. अनेक असे 21 ते 22 उमेदवार या ठिकाणी. बरोबर आहे. तुम्ही कसं पाहता निवडणूक? नाही, तुम्हाला सांगू काय, आता यांच्या तर आपल्याला 15 वर्ष प्रतापराव जाधवचा अनुभव आलेला आहे. यांनी शेतकऱ्याच्या बाबतीत कोणतेही हिताचे निर्णय घेतले नाही आजपर्यंत तरी. आणि आज तर नाहीच आहे. आता हे पुढचे योग समजा ते आता कसे राहतात समजा, हे नवीन जे आहे याचा आता अनुभव येईन समजा आल्यानंतरच. पण यांनी आजपर्यंत आमच्या शेतकऱ्यासाठी तर काही केलंच नाही बा. किंवा कोणताच असा प्रश्न उचलला नाही किंवा एवढा म्हणजे 1-1 महिना पाऊस आला नाही तर एकाने सुद्धा असं येऊन पाहिलं नाही या मतदारसंघामध्ये. किंवा सरी 1 महिन्याची 1.5 महिन्याची बकाडी होती तरी बी एवढं वाईट दिवस आणले यांनी. मग मतदारसंघात परिवर्तन ते काय शेतकरी मतदानच नाही करत त्यांना.
तुम्हाला सांगतो मी, चालू रनिंग खासदार तर करतच आहे. शेतकरी आणि नोकरशाही दोन्ही करतच नाही. मग रविकांत तुपकर शेतकरी नेते म्हणून बरोबर शेतकरी नेते, पण ते लोकपर्यंत त्यांनी ते जनतेपर्यंत पोहोचलेच नाही अजून. त्याचा तेवढा हे मॅनेजने होऊन नाही, पण त्या इथ्यापर्यंत पोहोचले नाही ना शेतकऱ्यापर्यंत. ते काही ठराविक भागापर्यंतच पोहोचलेलंच आहे की नाही. आणि शेतकरी सगळ्याच आज देशोधडीला जो लागला आज शेतकरीला गेला आहे. तुम्हाला सर्वात महत्त्वाचं सांगतो मी, कारण सर्वात वाईट परिस्थिती शेतकऱ्याची आज. आणि याने त्यांची जाणच नाही ठेवली ना कोणी. दीड दीड महिना पाऊस नाही आला. बरं ज्या आला एकसारखा तर 1 महिनाभर चालू राहिला. 300 रुपये 400 रुपये तास शेतकऱ्याला निघणं पडलं. त्याच्यात तर म्हणजे सर्व वाजावाक्या केलं तर सर्व आकडे 0 होऊन गेले. मग मोदीकडे कसं पाहता? मोदीकडे ते वरच्या लेवलचे ते काही फायदा नाही मोदीकडे पाहून. त्यांनी शेतकऱ्याचा काहीच विचार नाही केला ना. मोदीने बी 5 वर्षामध्ये कोणता निर्णय घेतला शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये. आज सोयाबीनची एवढी वाईट परिस्थिती होऊन झाली आहे. 4-4.5 रुपये आज कापसाचे भाव होऊन झाले आहे. आपल्या सोयाबीनचा भाव आहे 6-6.5 आज कापसाचे भाव व्हायला आहे. खर्चाचा विचार केला तर काहीच नाही आहे ना. सर्व आखरे 0 बजेटमध्ये आहे ना. मोदीचं कसं आहे, मोदीचं फक्त वरच्या लेवलचं आहे, पण खालच्या शेतकऱ्याचा काहीच नाही विचार ना. मग काय 12-13 हजार रुपये भाव होते बा पहिले कापसाचे. महाविकास आघाडीचं सरकार असताना 10 ते 12-13 हजारापर्यंत भाव गेले. 2-3 वर्ष भाव गेले. सरकार बदलला आणि भाव रिवर्स झाले. महाविकास आघाडी सरकार पाहिजे का तुम्हाला? मग महाविकास आघाडीचं सरकार असलं म्हणजे फारच चांगलं आहे. मग कमीत कमी ते शेतकरी तरी जिवंत ठेवतील, हे नाही ठेवू शकत. एवढी परिस्थिती वाईट आहे याची. कारण त्यानं कमीत कमी तिथपर्यंत ते टेकले तरी 10,000, 11,000, 12,000, 13,000पर्यंत भाव विकले. त्यावेळेस शेतकरी तरी कमी कमी काही असो कमी जास्ती प्रमाणात, पण ते टिकले तरी कमीत कमी. आणि ह्या आल्यापासून ज्यावेळेस हे सरकार बदललं नाही सरकारला, त्यावेळेसपर्यंत 30% कापसाचं घरात पडलेलं आहे तुम्ही शेतकऱ्याचे. एवढी गंभीर परिस्थिती होऊन जायला आहे. खासदार शेतकऱ्यासाठी भांडणारा पाहिजे. आणि सगळं 4 वर्षाशी झाल्या तर इकडे यायचं काम नाही की काहीच नाही. बुलढाणा जिल्ह्याचा इतिहास जर म्हटलं तर आतापर्यंत प्रतापरावांनी जवळपास 15 वर्षापासून खासदार आहेत. पण शेतकऱ्यांच्या बाजू मांडणारा असा काही आतापर्यंत खासदार समजा निवडून आलेला नाही. कारण बऱ्याचशा भागामध्ये अतिवृष्टी झाली मागील काळामध्ये. त्यामध्ये आमचा मोताळा तालुक्याचा अर्धवट भाग सोडला गेला आणि विमा असूनसुद्धा लोकांचे पैसे मिळालेले नाही. आणि शेतकऱ्याची बाजू मांडणारा असा लोकसभेत एक चांगलं नेतृत्व मिळालं पाहिजे या जिल्ह्यासाठी, असं आमचं म्हणणं आहे. कोण पाहिजे? कसा जो खासदार आहे गेल्या 5 वर्षात, किंवा तुमच्या समस्या किंवा तुमच्या काय अपेक्षा आहे खासदाराकडून, त्या जाणून घेतल्या का कधी? नाही तसं तर काही जाणून घेतलेलं नाही आहे. आणि ते नावापुरते खासदार राहिले. माजी खासदार जे म्हटले प्रतापरावजी, त्यांचा काही जिल्ह्यामध्ये दौरा नाही. त्यांच्या निधीतून काही असे पाहिजे तशा पद्धतीने कामं नाही. नुसत्या चढाओढी त्यांच्या एकमेकाच्या विरोधात बोलण्याच्या दुसरं काही त्यांचं काम वगैरे काही असं दिसून येत नाही. जनसामान्यांना बाकीचं काय चालू आहे राजकारण याच्याशी काही घेणदेण नाही. पण लोकांच्या ज्या शासकीय योजना असतील, विकासात्मक धोरण जे लोकांचं असेल, लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे, हे लोकप्रतिनिधीचं काम आहे. आणि संविधानाच्या चौकटीत काम करणारा खासदार निवडून आला पाहिजे. कारण कायदे हे संसदमध्ये बनवले जातात आणि संसदमध्ये कायदे बनत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलं त्यामध्ये सर्वसामान्य लोकांचा विकास झाला पाहिजे. आणि त्या खासदाराकडून हीच अपेक्षा राहणार आहे, जो येणारा खासदार आहे त्याच्याकडून, किंवा जनसामान्यांच्या समस्या सुटल्या पाहिजे, गोरगरीब लोकांपर्यंत त्यांच्या ज्या हक्काच्या योजना आहेत त्या पोहोचल्या पाहिजे, शेतकऱ्याच्या मालाला भाव भेटला पाहिजे, सोयाबीनला भाव भेटला पाहिजे. हे स्टंटबाजी करणारे लोक आहेत काही मालाच्या संदर्भामध्ये, मोर्चे काढतात, बाकी सगळं करतात. पण मोर्चा निघाल्यानंतर काही दिवसांना जो शेतकऱ्याच्या मागण्याचा जो विषय आहे तो प्रलंबितच असतो. आता यावेळेस बऱ्याचशा वेळात मोर्चा वगैरे निघाले. माननीय तुपकर साहेबांनी समुद्रामध्ये जलसमाधीचा निर्णय घेतला होता, पण तिथे गेल्यानंतर त्याच्यानंतर तो विषयच क्लोज झाला. अशा गोष्टी क्लोज न होता सर्वसामान्यांच्या ज्या भावना आहे, जो विश्वास आहे, त्या विश्वासाला तडा नाही गेला पाहिजे. यासाठी
या बुलढाणा जिल्ह्याचा जो येणारा खासदार आहे त्याच्याकडून जनसामान्यांची एक विकासाची अपेक्षा असेल असं मला वाटतं. आणखी काही आपल्यासोबत आहे, आपण त्याच्याशी बातचीत काय सांगाल काका, मला कसा काय तुमच्या जिल्ह्याचा खासदार? खासदार असा पाहिजे जिल्ह्यासाठी विकास करणारा पाहिजे. प्रतापरावांनी 15 वर्षात काही केलं नाही, म्हणून नेतृत्व चेंज पाहिजे. आता काय अपेक्षा आहे तुमच्या खासदाराकडनं? का जनतेची कामं केली पाहिजे, शेती पिकांना भाव मिळाला पाहिजे, दुसरं काही नाही. प्रश्न विचार. काय सांगाल तुम्हाला तुमच्या लोकसभा मतदारसंघाचा खासदार कसा पाहिजे? मागच्या 15 वर्षाचा अभ्यास जर केला तर 3 वेळेस आपण निवडून दिलेले खासदार घाटाखाली कोणते गाव हेही माहीत नाही म्हणता. या मेन रोडवरून जातात ते रेल्वे स्टेशनसाठी, तर म्हणता हे काचा लावून जातात गाडीचे. हे घाटाखाली कोणतेच गाव नाही मला म्हणतं. मग आता तुम्ही सांगा, 2दार मोदीच्या नावावर निवडून आले, 3दार खासदार झाले, त्यानं कोणत्याच प्रकारचा विकास केला नाही. मग आता काहीतरी परिवर्तन पाहिजे की नाही? काय खासदाराकडनं तुम्हाला काय अपेक्षा असतं? खासदार, आमदार आणि जे नगरपालिकेचे वेगवेगळे आपण निवडून देत असतो, यांचे वेगवेगळे विषय असतात विकास कामासाठी. त्या विकास कामासाठी त्यांनी धोरण राबवले पाहिजे आणि त्या विकास कामासाठी त्यांनी कामं केले पाहिजे. बस एवढीच सर्वसामान्याची अपेक्षा आहे. आता या 3दार खासदार झाल्यानंतर एकदारही त्यांनी शेतकऱ्यांचा प्रश्न तरी उपस्थित केला नाही. त्याच्यासाठी जनसामान्य नाराज आहे त्याच्याबद्दल. आता काय सांगाल, सध्या निवडणुका सुरू होणार झालेल्या आहे, अर्ज भरलेले. आता महाविकास आघाडीचा उमेदवार उभा आहे या ठिकाणी, महायुतीचा उभा आहे आणि इतरही सुद्धा आहे, अपक्ष सुद्धा आहेत. नेमकं तुम्हाला काय वाटतं याच्यात? नाही, जनसामान्याचा ओढा अपक्षाकडे आहे आता, कोणत्याच पक्षाने. कारण की येणाऱ्या या मागच्या 2 वर्षात महाराष्ट्र राजकारण एवढं नासवलं या राजकारण्यानं की कोणावरच भरोसा राहिला नाही राजकारण्याचा. आता बरंचसं बोलणं आहे, पण आता वेळेअभावी आता काही शब्द सुचतही नाही तर बरंचसं काही बोलायचं आहे याच्या विरोधात. आवाज लोकसभेचा कौल मतदाराच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपण बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील मतदाराची मतं जाणून घेतले होते. आपण काही भागामध्ये या ठिकाणी मतदाराची मतं जाणून घेतली आणि अनेक भागामध्ये या ठिकाणी मतदाराने मतं आपले या ठिकाणी व्यक्त केलेले आहे. त्यामुळे मतदारांचा नेमकं काय कौल आहे आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. शिवाजी मामनकर, न्यूज अनकट, बुलढाणा.